नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। उत्तर भारतामध्ये सध्या तीन अस्मानी संकटांनी अक्षरशः हाहाकार माजवलाय। आधी उष्णतेच्या लाटेत उत्तर भारत होरपळून निघाला आणि त्यानंतर गेल्या 2 दिवसात असा पाऊस झाला की लोकांचं जगणंच कठीण झालं। वरुण राजाची ही अवकृपा कमी होती म्हणून की काय वीज पडण्याच्या घटनात तब्बल 68 लोकांचा बळी गेला। पहा हा स्पेशल रिपोर्ट। कुठे ढगफुटी तर कुठे वज्रपात। निसर्ग माणसावर कोपला की काय? हिमाचल उत्तराखंड मध्ये ढगफुटी, जम्मूच्या डोंगर दऱ्यात मुसळधार पाऊस, बिहारमध्ये नद्यांना महापूर, गंभीर संकट। तीन राज्यात विजा पडून 68 लोकांचा मृत्यू। उत्तर भारत आधी उष्णतेच्या आणि आता पावसाच्या अस्मानी संकटाचा सामना करत आहे। निसर्गाचा अक्षरशः हाहाकार सुरू आहे। हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मूमध्ये ढगफुटी होऊन नदी नाल्यांनी आपले प्रवाहच बदलले। नेपाळमध्ये आलेल्या महापुरानं बिहारची हाल बेहाल करून टाकले। गावांच्या गावं आणि शहरं जलमय होऊन गेली। निसर्ग प्रचंड कोपलाय। आधी आग ओकणारा सूर्य आणि आता वरुण राजाची कल्पने बाहेरची अवकृपा। कुठे ढग पाण्यासह जमिनीवर आले तर कुठे नद्यांनी अक्राळ विक्राळ रूप धारण केलंय। आतापर्यंत नेपाळमध्ये महापुरानं उडवलेली दैना आपण पाहिली असेलच। नद्या पात्र सोडून आणि बेफाम वेगाने वाहत असलेल्या पाहिल्या असाल, पण भारतामध्येही अनेक राज्यात यंदा अस्मानी संकटानं हाहाकार माजवलाय। राज्य वेगळी आहेत, शहरं वेगळी आहेत, पण दृश्य एकाच प्रकारची। बिहारमध्ये नेपाळमधून आलेला महापूर, हिंगोलीत महामुसळधार पाऊस, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीनं कहर केलाय। हा महापूर लोकवस्त्यांमधून घुसून आपला हाहाकारी रूप आणि रौद्र रूप दाखवतोय। निसर्गाच्या या तांडवापुढे सामान्य लोक हतबल आहेत। त्यांच्याकडे यातून वाचण्यासाठी ना काही पर्याय आहे, ना निसर्गापुढे याची काही मात्रा चालते। अस्मानी संकटाचं प्रत्येक दृश्य हाहाकारी आहे। आता ही दृश्य तुम्ही फुल स्क्रीन मध्ये पहा। हिमाचल प्रदेशातल्या धर्मशालाची ही दृश्य आहेत। ढगफुटी होऊन पाणी शहरांमध्ये घुसलं आणि जो तिथे होता तिथेच थांबला गेला। भर रात्री ढगफुटी झाली आणि पाणी बेफाम वेगानं शहरात घुसलं। पर्यटकांनी धर्मशालामध्ये गर्दी केली। त्यांच्या या गाड्या बेफाम पाण्यात अक्षरशः ओंडक्यांसारख्या वाहत होत्या। धर्मशालाच नाही तर आजूबाजूच्या गावांमध्येही या ढगफुटीने हाहाकार माजवला। धर्मशाला जवळच्या चेतूर गावातली दृश्य तर डोळं विस्फारणारी आहेत। हाहाकारी महापुरामध्ये घरं, दुकानं, झाडं सारं ओंडक्यांसारखं वाहून जात होतं। ही दृश्य पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन मदतीचे निर्देश जारी केले। हमने सभी डिप्टी कमिश्नर को इस बात को के लिए तैयार कर दिया है कि बाढ़ या बादल फटने की घटना घटित होती है तो रेस्क्यू के लिए जो है वो अपने आप को जो है ऑपरेशन को प्रभावी ढंग से करने के लिए उसके लिए तैयारी रखें। आता ही दृश्य पहा। तुम्हाला ही दृश्य जम्मू काश्मीरच्या गांदरबलची आहे। ती पाहून हैराणी होईल। ढगफुटीमुळे आलेल्या महापुराने इथे रेकॉर्डच केलाय। डांबरी रस्ते वाहून गेले, छोटे रस्ते पाण्याने भरून गेले। निवासी भागात आणखी पावसाचं भय आहे। त्यामुळे प्रशासनाने SDRFच्या टीम तैनात केल्या। नदी टूट जाने के कारण पानी एकाएक बहुत ज़्यादा हो गया है, जिसके कारण जो है कि यहाँ पर NDRF टीम को सीओ साहब ने बुलाया और हम लोग जो है कि यहाँ पे काम कर रहे हैं।
कादरबलच नव्हे तर कठुआ जिल्ह्यातही नदी किनाऱ्यावरच्या गावांमध्ये हाहाकार माजलाय. नद्या दुथडी भरून आणि बेफाम वेगाने वाहतायत. लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलं. कच्च्या घरांचे हाल तर बघवत नाहीये. शेत पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. आता जम्मूमध्ये आलेल्या महापुराचे दृश्य पहा. हे दृश्य डोडा किष्टगड रोडची आहे. डोंगर दऱ्यांमधून आलेल्या पाण्यानं इथले रस्ते वाहून गेले. एक गाडी तर अशी अडकली होती की तिच्यापर्यंत पोहोचणंही मुश्किल झालं होतं. आता बिहारमधली दृश्य पहा. हे दृश्य पाहून तुम्हाला वेनिस शहराची आठवण येईल, पण हे बिहारमधलं मुझफ्फरपूर आहे. नेपाळमधून आलेल्या महापुरानं बिहारच्या कोसी नदीनं हे विक्राळ रूप धारण केलंय. जनजीवन विस्कळीत होऊन असं पाण्यावर तरंगतंय. घरं पाण्याखाली बुडाली आणि या दृश्यांमध्ये दिसतायत ते दुसरे तिसरे मजले आहेत. दळणवळणाची सारी साधनं गाड्या पाण्याखाली गेल्यात. बोटी आणि होड्यांशिवाय इथे आता पर्यायच नाहीये. मुझफ्फरपूरच नव्हे तर बिहारच्या दरभंगाची ही दृश्य बघा. हा दरभंगाच्या केवटी प्रखंड भाग आहे. या भागाचा रस्ते मार्गाने जगाशी संपर्कच तुटलाय. जी मदत मिळते ती देवदूत वाटावे अशा एनडीआरएफच्या टीम कडूनच मिळते. नदी टूट जाने के कारण पानी एकाएक बहुत ज़्यादा हो गया है, जिसके कारण जो है कि यहाँ पर एनडीआरएफ टीम को सीओ साहब ने बुलाया और हम लोग जो है कि यहाँ पे काम कर रहे हैं. वाळवंटी राजस्थानातली ही दृश्य पहा. इथे महापुराचा हाहाकार नाही, पण विजेच्या रूपानं अस्मानी संकट कायम आहे. जयपूरमधल्या आमेर किल्ल्याची ही दृश्य आहे. इथल्या वॉच टॉवरवर वीज पडली आणि यावेळी 35 पर्यटक या टॉवर जवळ होते. त्यातल्या 11 पर्यटकांची जागेवरच राख रांगोळी झाली. इतरांना विजेचे असे चटके बसले की मृत्यूच्या दारातून ते परत आले. एकूणच हा निसर्गाचा कोप साऱ्या उत्तर भारतात आहे आणि तो आणखी काही दिवस असाच राहील. 40 दिवसानंतर देशभरात मान्सून दाखल झालाय. त्यामुळे पुढच्या दिवसात काय वाढून ठेवलंय याची कल्पनाच केलेली बरी. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.